मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं सोमवारी शासकीय विश्रामगृहावर विधानसभा प्रभारींच्या उपस्थितीत आयोजित लाडकी बहीण योजनेच्या जनजागृती बैठकीत शिवसैनिकांनी केलेल्या तक्रारीवरून आपसात बोलाबोली होऊन शाब्दिक गोंधळ उडाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गंगाखेड येथील शिवसेनेत नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी सोमवारी 30 सप्टेंबरला गंगाखेड शहरातल्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेचे पक्षनिरीक्षक सुभाष साळुंखे, महिला उपनेते आशा विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बैठक सुरू होताच आम्हाला विचारात घेतलं जात नाही, काही विचारलं तर वरिष्ठ पदाधिकारी शिवराया भाषेत बोलून पाणउतारा करत आहेत, बैठकीमध्ये बोलवलं जात नाही असं म्हणत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत तक्रार केल्यानं आपसात बोलाबोली होऊन शाब्दिक गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। उपस्थित असलेल्या महिला अन्य शिवसैनिकांना हे सगळं पाहायला मिळालं। गंगाखेड शहरातच बैठक असून सुद्धा बैठकीसाठी बोलावलं नसल्याची तक्रार या दरम्यान काही शिवसैनिकांनी उपस्थित मान्यवरांसमोर केली। यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं।